आमच्या अवतीभोवती सुद्धा असे काही माणसं असतात, की ज्यांच्यामध्ये असं काही असतं, की जे आम्ही जगामध्ये कधीतरी फक्त पुस्तकात वाचलेलं असतं. आमच्या अवतीभोवती अशी माणसं फिरत असतात, ज्यांच्यामध्ये अचाट गुणवत्ता, अचाट समर्पण, अचाट नीतिमत्ता आणि अचाट गुणवत्ता असते. अशी माणसं आमच्या अवतीभोवती असतात, आमच्या बाजूला जगतात, आमच्या बाजूला वावरतात. मात्र आम्हाला त्यांच्यामध्ये असणारं हे स्किल, ही गुणवत्ता आणि हे समर्पण खूप उशिरा माहीत होतं. आपण एका अशाच अवलिया व्यक्तिमत्वाची आज भेट घेणार आहोत. लोकाशाच्या या व्यक्तिपरिचय या सदरामध्ये आम्ही भेटणार आहोत 1994 ला महाराष्ट्र शासनाने ज्यांना वनश्री पुरस्कार दिला. आम्ही भेटणार आहोत ज्यांनी आपल्या मुलाला महाराष्ट्राचा उपमहाराष्ट्र केसरी बनवलं. त्या अक्षय शिंदे यांच्या वडिलांना, ज्यांचं नाव, ज्यांची ख्याती आणि ज्यांची गुणवत्ता याच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपल्या समोर आहेत सखाराम शिंदे. नमस्कार. खरं म्हणजे या व्यक्तीचा परिचय वेगळ्या पद्धतीने देण्याची गरज नाही. हा बोलका व्यक्ती जिथं जाईल तिथं खूप बोलतो. खूप बोलणारे सखाराम शिंदे यांना ऐकणारा हा समाज मात्र त्यांच्यामध्ये असणाऱ्या काही गुणवत्तेच्या गुणांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आमची हाडं दुखतात, आमची दारू सुटत नाही, आमच्या अंगामध्ये एक व्याधी आहे जी गेली अनेक वर्ष तशीच आहे. प्रचंड पैसे खर्च केले आम्ही तरीही आम्ही बरे होत नाहीत. अशा प्रकारच्या आजारामधून मुक्ती देणारे सखाराम शिंदे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्या आजवरच्या जीवन प्रवासाबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत. त्यांनी आत्मसात केलेल्या अशा गुणांबद्दल, ज्या गुणांच्या बदल्यामध्ये आमच्या लाखो रुपयांनी जो इलाज होत नाही तो आमच्याकडे मोफत केला जातो, अगदी सामान्य शुल्कामध्ये. सखाराम शिंदे एक असं नाव आहे की ज्यांनी एक मुलगा महाराष्ट्र केसरी घडवला. सखाराम शिंदे एक असं नाव आहे की जो भवानवाडीच्या शिवारामध्ये, शिवनीच्या शिवारामध्ये, डोंगरामध्ये राहणारा सखाराम शिंदे. एक असा सखाराम शिंदे ज्याने शेतीसाठी आणि मला वाटतं तुमचा पहिला परिचय असा आहे की तुम्ही अत्यंत माळ रानावर एक बाग फुलवली होती. डोंगरावरली डाळिंबाची बाग. डोंग तर हा बोला. परिस्थिती अशी आहे, मी 1988 ला PWD चा रेक्टर कॉन्ट्रॅक्टर होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की अधिकाऱ्याच्या व पुढाऱ्याच्या नादाला लागून भिकारी होण्याची शक्यता जास्त आहे. 2च वर्ष गुत्तेदारी केली आणि गुत्तेदारी 2 वर्ष सोडून दिली आणि 1991 ला निलगिरी लावली, 91 ला सागवान लावलं, बांबू लावला आणि 22 एप्रिल 1994 ला मला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार भेटला. आता बघा, मला कुणा एवढं व्हायचंय, कुणासारखं व्हायचंय हे माझ्या डोक्यात पाय लहानपणापासून नाहीये. पण मी असा माझ्या खिशात रुपया नाही. मी बस स्टँडला 2-2 दिवस उपाशी झोपलो. तर माझ्या मित्राने प्राध्यापक सर्जेराव काळेने मला त्यांच्या घरी सांभाळलं आणि मी पत्रकारांनी मला सांभाळलं. आणि सांगायचं तात्पर्य असं की मला कोणा एवढं व्हायचंय ठरलं काही नाही. पण चांगलं वागणाराचं नक्कीच योगायोगाने तो चांगला होत जातो. पैशाने मोठा होत नाही. तर सांगायचं की मी 94 ला पुरस्कार भेटल्यानंतर पालीच्या घाटाच्या डोंगरासारख्या उतारावर डाळिंबाची बाग लावली आणि डाळिंबाची बाग लावल्यानंतर असं माझं महाराष्ट्रात नाव झालं आणि अख्ख्या महाराष्ट्रातले लोक माझी डाळिंबाची बाग बघायला यायला लागले. आता आल्यानंतर मला एक महिन्याला 1.5 क्विंटल बाजरीच्या भाकरी लागत होत्या खायला. मग येणाऱ्याला आम्ही जेवण देत होतो. तर मला असं म्हणायचं की बायको हे महत्वाचा मुद्दा आहे सध्या. बायको जर आदळआपट करणारी, भांडे आदळणारी असेल तर घरात कोणीच येणार नाही. पण माझ्या बायकोने सुद्धा कोणालाही आदळआपट न करता प्रत्येकाला, मित्रांना, येणाऱ्या पर्यटनाला भाकरी खाऊ घातल्या. आणि जसं जसं ते जेवून लोक वापस गेले आणि वापस गेल्यानंतर तसं तसं माझं नाव मोठं होत गेलं. पत्रकारांनी माझं नाव लिहित गेले. तर योगायोगाची अशी गोष्ट आहे की मला अचानक सह्याद्री वाहिनीचा फोन आला. सह्याद्री वाहिनी की सखाराम शिंदे बोलतायत का? म्हणलं हो. तुम्ही लोकाला हे झाड या आजाराला चालतं, ते झाड त्या आजाराला चालतं, ते झाड त्या आजाराला चालतं, असं तुम्ही लोकाला सांगताय. तर तुम्ही सह्याद्री वाहिनीवर येऊन लाईव्ह तुम्ही लोकांना बोला. आता म्हणलं मी तर कधी लाईव्ह बोललेलो नाही, काही नाही. गेलो आणि गेल्यानंतर तिथे एक मुसलमानाचा देसाई नावाचा माणूस मला भेटला. मी लाईव्ह बोललो. बोलल्यानंतर माझा दुखत होता गुडघा आणि त्याने माझं एक बोट धरलं, दाबलं आणि वळलं.
तर अर्ध्याच मिनिटात 1 सेकंदात माझा गुडघा दुखायचा राहिला. तर मी असं म्हणतो, की तुमची टाच दुखते, गुडघा दुखतोय, कंबर दुखते, मणक्यात गॅप आला, L4, L6 काय म्हणतायत ते, ऑपरेशन करावं लागेल, संचितीला जावं लागेल. तर मी फक्त हाताचं बोट व पायाचं बोट दाबून अर्ध्या सेकंदामध्ये ते ओके करतो 4 वर्षाचा आजार. तर मला हे पुण्य कमविण्याची देवाने दिलेली दुकान आहे. आणि आमच्याकडे ते आजीबाईचा बटवा असं म्हटलं जातं. हो. आजीबाईचा बटवा म्हणजे गावरान, ग्रामीण भागात दवाखान्याकडे जाण्याची वेळ येत नाही. आमचे जे आजार आहेत, आमचे जे दुखणे आहेत, आमचे जे व्याधी आहेत, त्या हातावर किंवा घरगुती इलाजावर नीट करण्याच्या पद्धतीला आम्ही आजीबाईचा बटवा असं म्हणून चाललोय. तर हा काय प्रकार आहे नेमकं? म्हणजे तुम्ही जे असाध्य रोग आहेत हाडांची, ती आपण कशी काय? तर तर तुम्ही जे आजीबाईचा बटवा म्हणलात, की पहिली आपल्या घरात जी आजी होती, म्हातारी होती आणि मग नातू झाला, त्याला सर्दी झाली, अमुक झालंय, तमुक झालंय, हे जे आपण म्हणायचो, की आजीबाई सारे औषधं तयार करायची. मग कसं, हळद उकळून सर्दीला पाजा, आजीबाईचा बटवा, किंवा अजून काही असे विषय आहेत, की बाबा ते जुन्या माणसाला माहीत होते. तर उदाहरण असं सांगायचं, की हाताचं बोट दाबून कसं दुरुस्त होतं, ही जादूच आहे एक. तर ही जादू अशी आहे, त्याला ॲक्युप्रेशर म्हणतायत. पुस्तक भेटतं, कोणाला भेटल, तुम्हाला भेटल. पण त्या पुस्तकामध्ये तुमचं स्वतःचं टेक्निक ॲड झालंय माझं, आणि ते ॲडमध्ये तर तुमच्या हाताच्या बोटामध्येच सर्व शरीराचे पॉइंट आहेत. तिसरा किती असे, वर्षापासून करता तुम्ही हे? म्हणजे तर हे मी 10 वर्षापासून करतो. तर मी हे 10 वर्षापासून करतो. महाराष्ट्रातून माझ्याकडे सारे लोक जरूर पाट्यावर येत आहेत. पण मी माझ्या मित्राचे, मित्र परिवाराचे पैसे घेत नाही. पण बाकीचं जर कोणी असेल धरून आलं, तर मी एक माणसाचे ₹500 घेतो. पैसा हा माझं टार्गेट नाही. पण पैसा नाही घेतला तर लोकांना त्याचं महत्त्व बी कळत नाही. तिसरा असा मुद्दा आहे, की एक तुम्हाला आजीबाईच्या पाठीवर बोलायचं जर झालं, तर सर्दीची ॲलर्जी, सकाळी ग्लासभर पाण्यामध्ये चमच्याभर हळद टाका आणि ते उकळून प्या. तुमची 10 वर्षाची सर्दीची ॲलर्जी 2 दिवसात राहून जाईल. आमुषापोटी प्या आपण. किडनी गेलीये. किडनी म्हणजे काय हो? किडनी म्हणजे चाळणी. चाळणीचे छिद्र बंद झालेत. आणि ते छिद्र बंद झाले म्हणजे किडनी गेली. किडनी बदलायची. मग भावाला म्हणायचं किडनी देतो का? बहिणीला म्हणायचं किडनी देते का? पण चाळणीचे छिद्र सुरू करायचं. चहाची पत्ती हे औषध आहे साहेब. आणि मग देहवेड्या माणसाला साधनाची गरज नसते आणि नजर असली पाहिजे. तसं काही नजर असणं निसर्गानेच औषधं तयार केलेले आहेत आणि निसर्गानेच आजार तयार केलेले आहेत. पण कंपन्यांनी मार्केटिंग केलेलं आहे. रिझल्ट न देणारे औषध कंपन्या तुम्हाला देत आहेत, ऑनलाईन मागवित आहेत, पुन्हा ते मोबाईल बंद करून ठेवत आहेत. तर मला असं म्हणायचं, की ज्ञानेश्वर आणि तुकारामाने असं म्हणलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे. कुठलाही सोयरा धोका देईल, पण झाड हे धोका देत नाही. सर्व झाड पाल्याचं औषध, फक्त त्याचा अभ्यास असला पाहिजे. आपण कुठल्या कुठल्या आजारावर रामबाण उपाय करू शकतो? मी तर असं म्हणतो, संपूर्ण शरीरावर येडा झालेला माणूस तुम्ही येरवड्याला नेता किंवा मोगलीकडे नेता, काय नाही, पिपळाचे पान शिजवून 3 दिवस पाजा, येडा झालेला माणूस 3 दिवसात ओके होऊन जाईल. आता तुम्ही मला जे प्रश्न विचारले, की कुठल्या कुठल्या आजारावर तुम्ही रामबाण उपाय करू शकता, मी माणसाच्या शरीरावर जितके आजार आहेत तितक्या ह्याच्यावर मी इलाज करतो म्हणजे मला वेळ नाही, पटपट मी फोनवर बी सांगतो, ह्या आजाराला हे घ्या, त्या आजाराला ते घ्या. तसं करा. अहो पित्ताने इतके लोक बेजार आहेत. काय, अद्रक, लसूण, अद्रक, तुळस आणि लिंबू हे पित्ताचं औषध आहे जगातलं नंबर 1चं. अद्रक, तुळस, लिंबू. आणि मला काय सारे कंपनी काढायची नाही किंवा औषधं तयार करून विकायची बी नाहीत. वाटलं तर तुम्ही सह्याद्री वाहिनीला, माझ्या आणि माझ्या बायकोची मुलाखत झाली सह्याद्रीवर, त्याच्यात सारे औषधं सांगितलेत. तर सकाराम शिंदे युट्यूबला सर्च केलं तर त्या सह्याद्री वाहिनीच्या लाईव्ह मुलाखतीमध्ये मी सर्व औषधं सांगितलेले आहेत. आणि आता आपण म्हटल्याप्रमाणे आपण किडनीच्या संदर्भात पत्तीने फरक पडतो. काय प्रकार आहे म्हणून? आता किडनीच्या ह्याच्यात प्रकारात किडनी गेली म्हणजे चाळण्याचे छिद्र बंद झाले, ते छिद्र चालू करायचे. तर साधारण 20 ग्रॅम पत्ती घ्या. किती ग्रॅम? 20 ग्राम. मला पुण्य लागल. 20 ग्रॅम पत्ती घ्या, चहाची पत्ती.
आणि 1 ग्लास पर पाण्यामध्ये बरेच शिजवा बऱ्याच वेळ, आणि ते पाणी प्या. आणि ते उकळलेले पत्ते बी स्वतः खाऊन टाका, अगर नका खाऊ पण पाणी प्या. तुमच्या 8 दिवसात किडनीचे छिद्र सुरू होतील. पण मी ज्ञानेश्वराला आणि तुकारामाला लहानपणी मानतच नव्हतो. आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह व्हायचा. महाराज सांगायचे की ज्ञानेश्वराने भिंत चालवायला लावली. अरे मी म्हणलं, भिंत कुठं चलत असते का, काही का पाहतात बरं का. पण मला ते खोटं वाटायचं. पण मी आता ज्ञानेश्वराला आणि तुकारामाला खूप मानतो. ते मानण्याचं एक कारण आहे की ज्ञानेश्वरांनी तुकारामाने त्यावेळी सांगितलं होतं की जगात सत्य विकणार नाही. त्याच्यामुळे आता खूप मानायला सुरू केलं ज्ञानेश्वरांनी तुकाराम महाराजाला. तर ह्या ज्या गोष्टीचा किडनी चहाची पत्ती उकळून प्या. आपण मगाशी इथं पण आमच्या कार्यालयात अनेक लोकांचे दुखणे होते आणि मी पण त्यांचा अनुभव ऐकला, की काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये तुम्ही त्यांची पाठदुखी जी आहे, ती संपवली. तो काय प्रकार आणि तुम्ही ते कुठून शिकला हो? तर त्याच्यात असं आहे, मी सह्याद्री वाहिनीला लाईव्ह बोलण्यासाठी मुंबईला गेलो 2012ला. तिथे देसाई नावाचा कर्मचारी होता. माझा गुडघा त्याने 1 मिनिटात नीट केला आणि त्याने मला हे सारं शिकवलं. एक पुस्तक दिलं. पण पुस्तक वाचत वाचत असताना पुस्तकात सारे पॉईंट आहेत, पण पुस्तकात काही नसतं. प्रॅक्टिकली करायला वेगळं टेक्निक लागतं. तर त्या पुस्तकामध्ये माझं मेंदूचं टेक्निक ऍड झालं त्यात काही, हं, हं, हं. की उदाहरण हिसका मारणं बरं का, पाय असा मुडपिणं. रिअल, मला खोटं बोलायला चालत नाही. पाय असा मुडपिणं ते पुस्तकात नाहीये पॉइंट. आणि ते असं योगाकोने टेक्निक ऍड झालंय. मी तर असं म्हणतो की 1 सेकंदामध्ये तुमचा 3 वर्षाचा मणक्याचा, मानाचा L4, L6, L7 काय नंबर सांगतेत. आणि कुठल्या डॉक्टरला भारी म्हणतात काय माहिती, खेड्यात लोक, डॉक्टर जो मणक्याचा नंबर सांगन, मग हे डॉक्टरने सांगितलेला मणक्याचा नंबर, हे म्हातारं येरबळ मणक्याचा नंबर सारा येरबळ सांगत बसतं. आणि मग कशाचं काय हो, मग इतका नंबर कळतो तर नीट का व्हायना. काही काही ठिकाणी तर मणक्याचे ऑपरेशन केले आणि ते माणसं आज बेडवर झोपून आहेत. मग डॉक्टरने 7 लाख घेतले. कशाला ऑपरेशन केलं. माझा माणूस बेडवर झोपू नये, कस तरी लंगडत लंगडत संडासला जात होता. तर मी म्हणतो की त्या डॉक्टरला एकच नोटरी करून घेतली पाहिजे, तो नीट होत असलं तर ऑपरेशन कर, नसता आमचा माणूस भरून दे. तुम्ही मगाशी बोलताना सुद्धा म्हटलं, काही प्रतिष्ठित लोकांच्या घरी आपण अर्धांगवायूवर परिणामकारक काही सूत्र अंमलात आणली, तर अर्धांगवायूने सुद्धा खूप रुग्ण परेशान असतात, त्रस्त असतात. आता मी प्रतिष्ठित व्यक्तीच्या बाबतीत बोलत नाही, नाव सांगत नाही, पण तरी बी सांगतो की इतके प्रतिष्ठित की तावरे साहेबाला सुद्धा माहिती प्रतिष्ठित कोण आहेत ते. तर सहज त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यांची आई त्या खुर्चीत बसून असं पुढं पुढं सरकत होत्या. आणि मी म्हणलं काय झालं हे, ते म्हणले ह्यांच्या यांना पॅरलिस झालाय. पॅरलिस झालं तर बाबा ठीक आहे, काय नाही. 150 रुपयाचं औषध, कागद आणि पेन घेतला, लिहून दिलं आणि असं असं त्यांच्या अंगाला लावा असं सांगितलं. आणि सांगितल्यानंतर त्यांना 8 दिवसात त्या आज न चालणारे व्यक्ती कुठल्याही काठीचा आधार न घेता त्या चलत आहेत. वा. आणि मला काय कोणाचं नाव सांगून, मोठ्या माणसाचं नाव सांगून तर तुम्ही सारे हे होताल, मला गरज बी नाही त्या गोष्टीची. पण केलेलं खरं आहे. पण देव कुठं आहे, देवळात देव आहे असं मी म्हणतो, मी सुद्धा मानतो. पण तुमच्या कार्यात सुद्धा देवपणासारखं वागलं पाहिजे. तेव्हा तुमचे आज प्रत्येक बाप पोरामुळे बेजार आहे. कारण बापाने पाप केलं तर पोरं बिघाडायचे राहत नाहीत. माझे दोन्ही, एक पोरग उपमहाराष्ट्र केसरी आहे, एक पोरग शेती करतंय, 10 मिनिटं सुद्धा कुठं फिरत नाही. आणि मला पोराने न कमिल्यापेक्षा मोकार फिरत नाहीत, हेच मोठा आनंद आहे आपण मला. शरीराच्या अनेक व्याधीवर आणि अनेक आजारावर आपण विलाज करता आणि अगदी माफक शुल्क घेतात. तर म्हणजे तो खरं मुद्दाच नाहीये मुळात. आणि याचे परिणाम पण खूप लोकांना चांगले आलेले आहेत. यासोबतच एक आणखीन एक गोष्ट तुमच्याबद्दल खूप चर्चेत आहे. तुम्ही काही मिनिटामध्ये दारू सोडता. असं कुठलं तरी एक औषध आपण तयार केलेलं आहे आणि ज्याच्यामधून अनेक लोकांची दारू सुटलेली आहे. हा व्यसनमुक्तीचा जो छंद आहे, तो आपण कसा आत्मसात केला किंवा त्यासाठी आपण निसर्गातून कशाप्रकारे औषधी तयार करता? तर त्याचा असा विषय आहे, माणसाच्या जीवनामध्ये जन्म घेतल्यानंतर जसे मित्र भेटतात तसा माणूस बनतो. संगतीचा परिणाम किंवा नाद.
कुणाला मटक्याचा नाद, कुणाला पत्त्याचा नाद, मला लागला आयुर्वेदाचा नाद. तर मग आयुर्वेदाचे दैनिक मध्ये सुद्धा काही लेख येतात, ते वाचणे किंवा टीव्हीत बघणे, इकडं बघणे किंवा एखादं पुस्तक विकत घेणे. तर योगायोगाने दारूचं औषध मला आयुर्वेदिक सापडलं. तर दारू म्हणजे काय? अल्कोहोल. अल्कोहोलची व निकोटीनची भूक थांबली पाहिजे. दारू सोडायचं औषध नाही, की जी माणसाला भूक लागते, तलप लागते, पाटच प्यावं वाटतंय आणि ते औषध घेतल्यामुळं अल्कोहोलची त्या माणसाला काठीने जरी मारलं, ते म्हणतो मला सोडायची आहे, पण मला भूक लागते हो, मला आजचे दिवस प्यायला द्या हो. पण ती भूक जर थांबली तर दारू सुटली. आणि माझ्या आयुर्वेदिक औषधाने ती अल्कोहोलची व निकोटीनची भूक थांबते. हे दारूचं औषध झालं. हजारो लोकांना कुरिअरने महाराष्ट्रात जात आहे. आणि तुम्ही जे म्हणलं किंवा माफक दरात 99.99% साहेब मी मोफत काम करतोय. कृषी खात्यात, पोलीस डिपार्टमेंटमध्ये, पत्रकार. सोलापूरमध्ये जर तुम्ही आलात तर सोलापूरमध्ये जेवढे पत्रकार आहेत, 100-200 पत्रकार आहेत, त्यांचा मी मेळावा घेतला. प्रत्येकाचे गुडघे, कंबर. माझ्याकडे मूळव्याधाचं औषध आहे, माझ्याकडे मूळव्याधाचं औषध आहे, सोरायसिसचं औषध आहे किंवा सर्व विषयाचं औषध आहे. कधी कधी मला वेळ नसल्यामुळं कागद आणि पेनावर लिहून देतो, कधी कधी त्या मूळव्याधाच्या बाटल्या फुकट देतो, साऱ्या ट्रॅफिकच्या पोलिसाला देतो. आणि महाराष्ट्रामध्ये आज जातीवादाचं वार आहे, पण मी मरेपर्यंत ते कोणी काही करून कसंही करू, पण मी माझ्या आयुर्वेदिक कामामध्ये माझ्या सेवेमध्ये जातीवाद मी करत नाही. मुसलमान असो, कोणी असो, काही असो. पैसे 90% लोकांचे, 100% लोकांचे मी पैसे घेत नाही. पण माझं असं मत आहे, मी पैसे घेत नाही हे खरं आहे. ज्याने माझ्यावर उपकार केला त्याचा कृतज्ञ मी राहिला पाहिजे. ज्याने माझ्यावर काही उपकार केला नाही तर त्याने योग्य सल्ला, रिझल्ट असेल तर माझे जे मेडिसिनचे पैसे दिले पाहिजेत. असं आहे. ठीक आहे, पैशाचा विषय नाही, पण माझ्या हातून ही जी सेवा घडतीये हे मला खूप नशीब वाटतं. माझा परिवार सुखी आहे. तर मूळव्याधाचा आहे, सोरायसिसचा आहे, किडनीचा आहे आणि कुठल्याच पूर्ण शरीराचं मी सांगतो. दुसरा एक असा मुद्दा आहे, हरळी. हरळी तर गणपतीला आपण हरळी वाहतो. तर गणपतीने अग्निस्वर नावाचा राक्षस गिळला होता, म्हणून त्याच्या अंगामध्ये दाह होत होता. आणि दाह होत होता, आग होत होती, म्हणून गणपती थायथाय नाचत होता. म्हणून गणपतीच्या डोक्यावर दोराची जुडी ठेवली आणि शरीरातली आग कमी झाली. तर त्याचा अर्थ असा आहे की शरीरातली उष्णता कमी करण्याचं दुर्वा आहे हरळी. म्हणजे तुमच्या शरीरात उष्णता, तुमच्या गाडीमधली जर उष्णता वाढली, ऑइल संपलं तर बेरिंग जातात. आणि तुमच्या शरीरात उष्णता वाढली तर किडनीवर लिव्हर जातं. मग शरीरातली उष्णता कमी करण्याचं औषध दुर्वा हरळी. म्हणजे शंकराला घशाचा आजार होता, त्याला बेलाचे पानं आपण वाहतो. म्हणजे हे जे वेगवेगळ्या ज्या ज्या देवतांना जे जे आजार होते त्या त्या वनस्पती आपण शमी, आपटा देवीला वाहतो, खाजरं त्याच्यापासून तयार होतं ना. हे शमीमध्ये, आपट्यामध्ये त्वचा रोगाचे औषध तयार होतात. आणि कंपन्यावाले तुम्हाला सांगत नाही. बरं ठीक आहे बाबा, त्वचा रोगाचं औषध तयार करताना शमीचं करा, आपट्याचं करा किंवा निवडुंगाचं करा, पण त्याचं तरी करा ना. कुठलंच घटक घेत नाही तरी तुम्ही त्वचा रोगाचं सोरायसिसचं औषध वापरताय. असेच देशामध्ये प्रकार आहेत. आणि पुन्हा NCL पुण्यामध्ये आहे, पुणे. तर ते राष्ट्रीय बायोकेमिकल अनालिसिस लॅब आहे. तिथं मेडिकल दुकानामधले सर्व औषधं तपासूनच घ्यावं लागतात, त्या दुकानात विकायला ठेवावं लागतात. हे लाखो रुपये देऊन, पैसे देऊन चुकीच्या औषधाला मंजुऱ्या घेतात आणि ते औषध तुम्ही घेतायत. तर मला काय कोणाचं हे सांगायचं नाही. मला निसर्ग राजा ऐक सांगतो, कुठंतरी गोपीत दडलंय रे. निसर्गाने आजार तयार केलेत, निसर्गाने औषध तयार केलेत आणि ह्या जनजागृतीचं काम माझ्या हातून होत आहे. आणि चालता चालता मी फोनवर सुद्धा, महाराष्ट्रातून मला फोन येतात की मला असं असं होतंय, संडास साफ होत नाही, हरळीचा ज्यूस प्या. कारण गणपतीला ढेरी खूप मोठी ना, म्हणून गणपती ढेरीने बेजार आहे आणि म्हणून गणपतीला हरळ देतो. तर तुम्ही दोरवाचा ज्यूस करून पिलात तर कुठलंच, आणि संडास साफ झाले म्हणजे शरीरातले 100 आजार संपले. संडास बघा, एक गोडाऊन आहे, गोडाऊन मध्ये जर तुम्ही घाण ठेवली, घाण ठेवलं तर गोडाऊन घाण.
पोट साफ झालं तर सारं शरीर साफ झालं. दुर्वा जे असतात त्याचा ज्यूस कसा करायचा? हा, त्याचा दोरवाचा ज्यूस असा करायचा, अशा कोथिंबिरीच्या जुडी एवढ्या दोरवा घ्यायच्या आणि पोळपाटावर बारीक बारीक तुकडे करायचे. तुकडे केल्यावर दगड थोडे बाजूला काढायचे, धुवून घ्यायचं आणि मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये त्याची थोडं पाणी टाकून पेस्ट करायची त्या दोरवाची. बर. पानं लाकडं त्याची सारी. आणि ती पेस्ट केल्यानंतर त्याच्यात गिलासभर पाणी टाकायचं आणि पाणी टाकलं की चाळण्याने चाळायचं, हिरव्या रंगाचा ज्यूस तयार झाला. आणि तो ज्यूस तुम्ही पिऊन टाकायचा. त्याच्यामध्ये काही साखर वगैरे काही नाही टाकायचं आणि फक्त थंड पाणी टाकायचं आणि सकाळी प्या, दुपारी प्या, संध्याकाळी प्या, दोरवाचा ज्यूस प्या. शक्यतो आमुष्या पोटी पिलात तर खूप चांगलं. तर मला एक सांगायचं, रामायण मी ऐकलं नाही, रामायण कधी वाचलं नाही, पण रामायण मला सर्व मुखपाठ आहे. आता तुम्ही म्हणता ऐकलं नाही, वाचलं नाही, मुखपाठ. तर रामायण सांगायला 6 महिने लागतं. मी सांगतो अर्ध्या मिनिटात. एक राम होता, एक रावण होता आणि एक सीता होती. रावणाने सीता नेली, रामाने रावण मारला. रामायण घडलं सीता नेल्यामुळं, रामायण संपलं रावण मेल्यामुळं. तसं रामायण खूप छोट आहे, पण या डॉक्टरने उगच माणसाच्या शरीराचं रामायण मोठं केलंय. इतकं अवघडच नाही हे शरीर, पण हे यांना सारं माहिती आहे. डॉक्टरला हे माहिती आहे, अँटीबायोटिक आहे हळद, क्रमिनाशक आहे, पेन किलर आहे हळद. आणि हळदीचा पेटंट बाहेर देशात घेतलाय. अहो, हळद ही तुमच्या 100 आजारावर चालते. तुम्ही नवरा नवरीला हळद का लावता? कारण निर्जंतुकीकरण झालं पाहिजे दोनाचं, बरोबर आहे का? नवरा नवरीला हळद लावण्याचं, किंवा साऱ्या आपण हळद खिचका खेळतो, किंवा कोणाचा जर एखाद्याला आजार असेल, एक बॅक्टेरिया आल्या असत्या, त्या हळदीने कमी होते ना आपल्या लग्नामध्ये, सर आजार पसरू नये म्हणून हळद आहे. तर त्याचे अर्थ असेच, किंवा देवदेवतांना आजार, कार्यक्रमातले आजार, की त्याला उदाहरणाशिवाय काही गोष्टी नाहीत, असं माझं मत आहे. तर योगायोगाने मी आज लोकाशामध्ये आलो आणि कोणातरी साहेबाची कंबर दुखत होती, मान दुखत होती, तर ती बोट दाबून अर्ध्या मिनिटात दुरुस्त झाली. हसायला लागले. पुन्हा 5-6 जणांचं केलं आणि माझी मुलाखत घेतली. आणि हीच समाजापस्तोर जावा जनजागृतीचं पत्रकार काम करतायत. आणि त्याचा अर्थ असा की पेपरवाल्याने काहीतरी लिहिलं, ते समाजात गेलं. पेपरवाल्याचे दोन्ही काम आहेत, चांगले काम आहेत आणि सत्यबी काम आहेत. काय तर ह्याचा फायदा अनेक समाजाला होईल. असं तुम्ही मला माझी मुलाखत ठेवली, तर तुमचं मी उपकार मानतो. आणि नाही खरंच आहे साहेब, नाही तर आपण एका अशा अवलियाची आज भेट घेतली ज्यांचं नाव सखाराम शिंदे आहे. त्यांना खरं म्हणजे वेगळी ओळख देण्याची गरज नाही, तरी पण आपण आयुर्वेदामधलं त्यांचं जे काम आहे ते काम आपण आज समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा क्रमांक आणि त्याचा संपर्क आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊ. आपण तो नक्की घ्यावा आणि त्यांना संपर्क करावा. आपल्याला दारू सोडायची असेल, आपल्याला दुर्धर आजार असतील, किंवा शरीराचा कुठलाही आजार असेल, तो दुरुस्त करण्यासाठीचा रामबाण आणि आयुर्वेदिक उपचार देणारा हा अवलिया माणूस आमच्याच भागात राहतो, हे आम्ही विसरलं नाही पाहिजे. नमस्कार, मी तुमचा लोकपत्रकार भागवत तावरे. नमस्कार.